नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। नाशिक शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून अंबड पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या आणि बाजारात चलनात आणणाऱ्या तिघांना अटक केली आहे। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अशोक पगार नावाचा एक व्यक्ती 500 रुपयांच्या चलनी नोटा छापत आहे आणि त्या बाजारात चलनात आणत आहे। या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर आणि पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने माऊली लॉन्स परिसरात सापळा रचला। रात्रीच्या सुमारास पगार याला तिथून अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून बनावट 500 रुपयांच्या 30 नोटा जप्त करण्यात आल्या। पगारच्या चौकशी दरम्यान त्याने हेमंत कोल्हे, नंदकुमार मुरकुटे आणि भानुदास वाघ यांच्यासोबत मिळून हे गुन्हे केल्याची कबुली दिली। यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हेमंत कोल्हेला वाशी येथून, नंदकुमार मुरकुटेला सिन्नर येथून अटक केली आणि चौथा आरोपी भानुदास वाघ अद्याप फरार आहे। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। संशयितांनी आतापर्यंत किती नोटा छापल्या, त्या कुठे वितरित केल्या आणि यापूर्वी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत या नोटांचा वापर झाला का याचा तपास पोलीस करत आहेत। अंबड पोलिसांनी केलेल्या यशस्वी कारवाईमुळे बनावट चलनाचा प्रसार रोखण्यास मदत झाली आहे। नागरिकांनीही बनावट नोटांबाबत सतर्क राहणे आणि अशा नोटा आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवणे गरजेचे आहे। ओके।